माझ्या बऱ्याच मैत्रिणींना ना ज्या वेळेला केक करायची इच्छा होते ना त्यावेळेला बरेच प्रश्न पडतात बरं का, की केक करताना मैदा वापरावा लागेल का, किंवा तो परफेक्टली आहे ना बेक होईल का, असा मस्त जाळीदार हलका फुलका होईल का, किंवा मग ओव्हन नसतं, मग ओव्हन नसल्यावर परत केक बेक होऊ शकतो का. तर या सगळ्या प्रश्नांवर आज आपण आहे ना उत्तर आहे आपल्याकडे आजच्या व्हिडिओमध्ये. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना मस्त अशी आहे ना केकची रेसिपी करणार आहोत. मस्त असं साजूक तुपातला आणि टुटी फ्रुटीचा केक. टुटी फ्रुटी रवा केक करण्यासाठी आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे, छान चाळून घेतलाय. बर, आता ना जे केकचं आहे ना साहित्य आहे त्याला एकच वाटी ठेवायची, म्हणजे आपला केक बिघडत नाही. तर एक आपण आहे ना ही वाटी घेतलेली आहे. 1.5 वाटी आपण आहे ना बारीक रवा इथे घेतलेला आहे, तो आपण आता मिक्सरमध्ये घालून घेऊया. सेम वाटीने 1.25 वाटी साखर, 1.5 वाटी रवा असेल तर त्यातली अर्ध्याच्या प्रमाणात साखर घालत आहोत. आपण हा जो केक आहे तो साजूक तुपातला करणार आहे, सो अर्धी वाटी साजूक तूप. बरं, हे ना वितळून घ्यायचंय, पण ज्या वेळेला आपण केक बनवतो त्यावेळेला वितळलेलं पाहिजे, पण गरम नकोय. अर्धी वाटी दही, 1 वाटी दूध, 1 चमचा आपण इथे ना व्हॅनिला एसेन्स घेतोय. तुमच्याकडे जो अवेलेबल असतो तो तुम्ही घेऊ शकता, पण बेसिकली काय होतं की ना व्हॅनिला एसेन्स कायम कुठल्याही दुकानात आपल्याला मिळून जातो. आता आपण काय करूयात की ना हे ब्लेंड करू, पण ब्लेंड करताना फक्त आपल्याला हे मिक्स करायचंय, जास्त बारीक अगदी वाटायचं नाहीये. केकचं मिक्सचर जे आहे तर ते आपण ब्लेंड करून घेतलंय. आता काय करायचंय, एका बाउलमध्ये काढायचंय आणि बाउलवर झाकण ठेवून 1 तासभर छानपैकी आहे ना मुरायला ठेवायचं. रवा आहे त्यामुळे त्याला थोडासा भिजायला वेळ लागतो. आता 1 तास झालेला आहे, मस्त रवा मुरलेला असणार आहे. आता आपण काय करायचंय की रव्यामध्ये काही मिक्सचर आपल्याला मिक्स करायचे आहेत, काही पावडर्स टाकायचे आहेत. त्याच्या आधी महत्वाची म्हणजे ना प्रोसेस आहे की ज्या कढईमध्ये आहे ना तुमचं जे केकचं भांडं आहे ते बसणार आहे ते आधी चेक करायचं. आणि काय करायचंय की आहे ना मोठी कढई आपण आहे ना घेतलेली आहे, त्याच्यात स्टँड आहे. पहिली गोष्ट म्हणजे हाय फ्लेमवर आपण आहे ना आता ही प्रीहीट करायला ठेवूयात. आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक करणार आहात ना तर ते तेल किंवा तुपाने आहे ना पूर्ण ग्रीज करून घ्यायचंय. आता इथे आपण ना भरपूर टुटी फ्रुटी घेतलेली आहे, त्याच्यावर थोडीशी कणिक टाकायची, म्हणजे गव्हाचं पीठ. काय होतं माहितीये का की थोडीशी ओलसर असते आणि ना ती स्टिक होते आणि मग काय होतं खाली जाऊन बसते. यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. इथे रवा आपला इतका छान मुरलेला आहे आणि काय झालंय की फुगलाय, त्यामुळे ना जरा घट्ट पण झालेला आहे. आता काय करायचंय आपण की ह्याच्यात आपण आहे ना थोडेसे टुटी फ्रुटी आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि थोडेसे आपण आहे ना टॉपिंगला ठेवूयात, म्हणजे वरून दिसायला खूप छान दिसतो आपला केक. आता इथे आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे, तो बरोबर आपण आहे ना अर्धा चमचा घातलेला आहे. इथे आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे, सोड्याच्या दुप्पट आपण पावडर घालणार आहोत. सपाट चमचा, हा जो चमचा आहे तो आपला रेग्युलर पोहे खायचा चमचा आहे. मिश्रण घट्ट आहे त्यामुळे आपण इथे 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे, जेवढं लागेल तेवढं आपण टाकूयात. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी मी दाखवते. बऱ्याच वेळा काय होतं रव्यावर पण डिपेंड आहे, काही जणांना अर्धी वाटी लागेल, काही जणांना ना 1/2 वाटी लागू शकतं. हे बघा, ही कन्सिस्टन्सी अशी दाखवते मी, फारही पातळ नाही आणि महत्वाचं म्हणजे फारही घट्ट नाही करायचं, नाही तर आपला ना जो केक आहे तो हलका होत नाही. आता आपण आहे ना ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहे ना त्यात सगळे बॅटर ओतून घेऊयात. आपली कढई जी आहे ती मस्त प्रीहीट झालेली आहे. मी पहिला आहे ना फ्लेम लो केलेली आहे. आता काय करायचंय की हे आपण आहे ना ज्या वेळेला बॅटर ह्याच्यात घातलेलं होतं तर ते टॅप करून घेतलेलं आहे. आता फक्त वरून आपण छानपैकी आहे ना ही टुटी फ्रुटी टाकून घेऊयात. टुटी फ्रुटी मस्तपैकी आपण सगळी स्प्रेड करून घेतलेली आहे. आता आपण आहे ना हे झाकून ठेवायचं आणि पूर्ण लो फ्लेमवर एक 30 मिनिटं आहे ना छानपैकी आपण केक बेक करून घ्यायचा. बरं, झाकण असं ठेवायचं की जेणेकरून आहे ना पूर्ण झाकलं जाईल, कुठूनही त्याच्यात ना हवा बाहेर येणार नाही. बरोबर 30 मिनिटं झालेत, आपण आहे ना झाकण काढून चेक करूया.
फ्रेंड्स 30 मिनिटं झाल्यावर आहे ना आपला केक इतका छान बेक झालाय. त्याच्यानं 2 गोष्टी मी सांगते की कसं बेक झालेला आहे परफेक्ट. कडेला हे बघा मस्तपैकी आहे ना बेक झालेला आहे ना, असं रेडिश कलर आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक तर सुरी घ्यायची नाही तर मग टूथपिक घ्यायचं आणि थोडंसं इन्सर्ट करून बघायचं. हे बघा एकदम क्लीन आलेला आहे. आता काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि ह्याच्यावर आहे ना फक्त झाकण ठेवायचं 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर हे बाहेर काढून आपण गार करणार आहोत. केक पूर्ण गार झालेला आहे. आता काय करायचं, सुरीने आहे ना आपण असं कडेने आहे ना सोडवून घेऊयात. सोडवून घेतलं ना की कुठल्या प्लेटवर काढायचं त्या पद्धतीने ही प्लेट अशी झाकायची आणि हे अशा पद्धतीने टर्न करून काढून घ्यायचा. हे बघा आता या बाजूनीच आपण आहे ना छानपैकी आहे ना त्याचे पीसेस करून घेणार आहोत. आपण थोडे पीसेस आहे ना कट करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला जस्ट दाखवते. अप्रतिम अशी आहे ना त्याला जाळी आलेली आहे आणि वजनाला एकदम हलका झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना तुपाचा इतका गमगमाट सुटलाय ना फ्रेंड्स, मस्त असा हलका मऊसूत आणि जाळीदार आणि महत्वाचं म्हणजे अगदी पौष्टिक असा इथे आहे ना टुटी फ्रुटी आणि तुपाचा केक तयार आहे. आणि आपण तो सर्व करून घेतलाय. कडेला आपण गार्निशिंगला थोडीशी टुटी फ्रुटी सुद्धा वापरलेली आहे. हा केक जो आहे तो फ्रीज मध्ये अजिबात स्टोअर करायचा नाही. बाहेरच आहे ना तुम्ही आहे ना नॉर्मल टेम्परेचरवर एका डब्यात तुम्ही जवळजवळ एक 5 ते 6 दिवस छान स्टोअर करू शकता. तर फ्रेंड्स केक बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला ना कॉन्फिडन्स आलाच असेल की ना आपल्याला केक जमू शकतो. हो नक्की मैत्रिणींनो, हा केक ट्राय करून बघा, तुम्हाला 100% जमणार. महत्वाचं म्हणजे बाहेरच्या सारखं आहे ना मेजरिंग कप्स असतात, मेजरिंग स्पून असतात, असलं काही फॅन्सी न वापरता घरातला वाटी चमचा जो रेग्युलर असतो ते यूज करून आपण आहे ना छान विदाऊट मैदा आपण आहे ना केक हा केलेला आहे. रव्याचा एकदम पौष्टिक आणि महत्वाचं म्हणजे 7 ते 8 दिवस छान टिकतो. त्यामुळे मुलांचा टिफिन असो, संध्याकाळची छोटी भूक असो किंवा अगदी ट्रॅव्हलिंगला सुद्धा तुम्ही यूज करू शकता, घेऊन जाऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त आपण आहे ना 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी केक्स केलेले आहेत. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देते. नक्की ट्राय करा, तुम्हाला केक्स जमणार. तर या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.